श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी आपल्यासोबत माझे संध्याकाळचे रुटीन शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पाहत राहा। तर संध्याकाळची सुरुवात ही नेहमी चहाने होत असते। तर गॅसवर मी चहा उकळत ठेवला, तोपर्यंत घरातील केर कचरा काढून घेतला, संपूर्ण घर झाडून घेतला आणि लगेचच इकडे जे दुपारचे भांडे वगैरे होते ते स्वच्छ घासून धुवून वगैरे घेतले। तोपर्यंत चहाही उकळला होता। मग मी आणि माझ्या दादानी मस्त चहा वगैरे घेतला। तर आम्ही इथे कोरा चहा पितो, कारण ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि पित्तांचा त्रास असल्यामुळे मग आम्ही कोरा चहा पित असतो। त्यानंतर चहा वगैरे झाला आणि मग माईला आणायची वेळ झाली होती। जवळजवळ 5:30 सव्वा 5 साडेपाच झाले होते। तर तिला खाली घ्यायला जायचं होतं मला। नंतर मी खाली गेले आणि तिलाही घेऊन आले स्कूलमधून। नंतर तिला कपडे वगैरे चेंज करून दिले, खायला दिला आणि लगेचच इकडे बाहेर गॅलरीमध्ये कपडे सुकत टाकले होते ते काढून घेतले, कारण तिन्ही सांजेच्या वेळी कधीही बाहेर कपडे ठेवू नये असे म्हटले जातात। तर तिन्ही सांजेची वेळेला अजून टाईम होता, तोपर्यंत लगेचच कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, लावून दिले। म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेच्या अगोदर सर्व कामं मी इथे करून घेतली। त्यानंतर तिन्ही सांजेची वेळ झाली होती, जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजत आले होते। लगेचच देवासमोर दिवा वगैरे लावून घेतला, नामस्मरण करून घेतला आणि लगेचच बाहेर एक दरवाजासमोर मी दिवा लावत असते, नेहमी लावत असते, कारण समोरच्याच दरवाजातून देवी माता लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यानंतर तुळशी मात्रेलाही मी मस्त दिवा वगैरे लावून घेतला आणि मुलांचा अभ्यास चालू होता, इथे मी तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर लगेचच मग जेवणाची तयारी करून घेतली। तर जेवणामध्ये मच्छीचा रस्सा आणि भात बनवायचा। तर मी गॅसवर कुकरमध्ये भात शिजत ठेवला होता आणि मच्छीला इथे मसाला वगैरे मॅरिनेट करून घेतला होता आणि इकडे मी वाटण बनवून घेत होते गॅसवर। तर खोबरा भाजायला घेतला, कांदे वगैरे भाजले होते। त्यानंतर जेवण वगैरे झाली। तर जेवण करताना काही मी शूट केलं नाही, तर डायरेक्ट इथे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले, तेही मी काही तुम्हाला दाखवलं आहे, डायरेक्ट साफ केलेलं आहे ते दाखवते। तर असं आहे माझं संध्याकाळचं 5 ते 10 पर्यंतचं रुटीन। तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।